सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आजच्या दिवशी सोयाबीनचे बाजारभाव आहे त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। सोबतच त्या ठिकाणी नागपूर बाजार समिती असेल, वर्धा बाजार समिती असेल, लातूर बाजार समिती असेल, हिंगोली बाजार समिती असेल, परभणी बाजार समिती असेल, अमरावती बाजार समिती असेल, यवतमाळ बाजार समिती असेल, भोकरदन बाजार समिती असेल, या महत्त्वाच्या बाजारपेठेमधील सोयाबीनचे बाजारभाव आपण त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब देखील करा। चला तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ त्या ठिकाणी सुरू करूयात। शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी तुळजापूर, आवक झाली बघा 60 क्विंटल, कमीत कमी बाजार भेटतो सोयाबीनला 4251 रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय 4251 रुपये प्रति क्विंटल। यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी धुळे, आवक झाली बघा फक्त 7 क्विंटल, कमीत कमी बाजार भेटतोय 2500 रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय धुळे बाजार समितीमध्ये सोयाबीनला 3805 रुपये प्रति क्विंटल। यापुढील जी काय ख्यातनाम बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे लासलगाव, आवक झाली बघा 290 क्विंटल, कमीत कमी बाजार भेटतोय 3950 रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोयाबीनला लासलगावमध्ये त्या ठिकाणी 4288 रुपये प्रति क्विंटल। यापुढची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी आहे भोकरदन, आवक झाली बघा फक्त 15 क्विंटल, कमीत कमी बाजार भेटतोय 4200 रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय भोकरदन बाजार समितीमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी 5350 रुपये प्रति क्विंटल। यापुढची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी गंगाखेड, आवक झाली बघा 36 क्विंटल, कमीत कमी बाजार भेटतोय 4500 रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे अंबाजोगाई, आवक झाली बघा 200 क्विंटल, कमीत कमी बाजार भेटतोय 4100 रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय अंबाजोगाई बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4311 रुपये प्रति क्विंटल। यापुढची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे सेनगाव, आवक झाली बघा 69 क्विंटल, कमीत कमी बाजार भेटतोय 3900 रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सेनगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल। यापुढची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी देवडी, आवक झाली बघा 47 क्विंटल, कमीत कमी बाजार भेटतोय 4272 रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय 4308 रुपये प्रति क्विंटल। यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी जिंतूर, आवक झाली बघा फक्त 77 क्विंटल, कमीत कमी बाजार भेटतोय 3850 रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय जिंतूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे देऊळगाव राजा, आवक झाली बघा फक्त 20 क्विंटल, कमीत कमी बाजार भेटतोय 3900 रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय 4000 रुपये प्रति क्विंटल। बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन अजूनही विकणार असाल, तुमच्याकडे सोयाबीनचा साठा हा अजूनही असेल तर या बाजारभावावरती लक्ष ठेवणं हे तुमचं काम आहे आणि बाजारभाव पाहून बाजारभावातील चढउतार पाहून तुम्ही नक्की सोयाबीन त्या ठिकाणी विकू शकता।